नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. शिवजयंती निमित्त चर्चा असणार आहे. अर्थात शिवस्मारकाबाबत काही प्रश्न निर्माण होत आहेत आणि काही मनामध्ये गेले काही वर्षांपासून या शिवस्मारकाच्या बाबतीत अनेक गोष्टी चालू आहेत. आधीचं सरकार, आत्ताचं सरकार आणि आताच्या सरकारनी अरबी समुद्रामध्ये जे शिवस्मारकाची घोषणा केली त्या निमित्ताने आपण ही चर्चा करणार आहोत. शिवस्मारकाबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यास सरकार चालढकल करतंय का, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण आज विचारणार आहोत. अरबी समुद्रात स्मारकाला होणारा विरोध हा राजकीय स्वरूपाचा आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि ढासळत्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि शिवरायांचा अभ्यास स्मारकापेक्षा जास्त महत्त्वाचा नाही का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते. आपल्यासोबत नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. आणि अविनाश अभ्यंकर, मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत. अर्थात विनायक मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम आणि या स्मारकाच्या समितीचे जे अध्यक्ष आहेत सध्या, विनायक मेटेसुद्धा या कार्यक्रमामध्ये असणार आहेत थोड्या वेळाने. काही वेळा नंतर ते थोड्या वेळात आपल्या या कार्यक्रमात असतीलच. त्यांनासुद्धा आपण प्रश्न विचारणार आहोत थेट. पण तत्पूर्वी प्रवीण गायकवाड, तुमच्यापासून सुरुवात करतो. कारण अर्थातच हा जो स्मारकाचा विषय आहे, गेले काही वर्ष रखडलेला विषय आहे. आधीच्या सरकारने त्यांच्या एकूण जाहीरनाम्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख केला होता, त्यानंतर काही झालं नाही. आणि आता हे स्मारक जे आहे ते घोषित झालं आहे. आता जवळजवळ त्याच्या निविदासुद्धा फायनल केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अंतिम स्वरूपाचा त्याला आराखडा जो आहे तो सुद्धा आला आहे, असं तसा दावा आहे. आणि लवकरात लवकर याचं भूमिपूजन होईल असं आत्ता मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवरनं घोषणासुद्धा केलेली आहे. काय तुमचं मत आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? प्रवीण गायकवाड. मला सर्वप्रथम ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे की 1960ला 1 मेला महाराष्ट्र हे राज्य निर्माण झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब देसाई आणि बाबूराव शेट्टे महापौर मुंबई यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पुतळा गेट वे ऑफ इंडिया आणि नंतर शिवाजी पार्कवर बसवला. ते खऱ्या अर्थाने पहिलं स्मारक झालं. परंतु खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना जागतिक स्तरावर न्यायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने समुद्रामध्ये एक स्मारक करावं अशी कल्पना 1990 पासून हळूहळू पुढे आली. पहिल्यांदा आम्हाला गोराईटीवर जागा द्यायचं कबूल केलं विलासराव देशमुख असताना. त्याच्यानंतर अशा अनेक ठिकाणच्या जागा आणि शेवटी आता समुद्रातली जागा फायनल झाली. मागच्या सरकारमध्ये मला माहिती आहे की विनायक मेटे नंतर आर पाटील वगैरे त्यांनी जाऊन जलपूजन केलं होतं. परंतु याच्यातली सगळ्यात महत्वाची जी मेक आहे ते पुरातत्व खातं आणि पर्यावरण खातं. या म्हणजे तुम्ही गड किल्ल्याचा विषय आणला की तिथं पुरातत्व खात्याचा विषय येतो आणि पर्यावरणाचा खात्याचा विषय येतो तो समुद्रातल्या स्मारकाचा. आणि म्हणून आपण एक गोष्ट सुद्धा या चर्चेमध्ये स्पष्ट लक्षात ठेवली पाहिजे, गड किल्ल्यांचं संवर्धन, त्याची दुरुस्ती हा वेगळा विषय आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक असलं पाहिजे, तेही झालं पाहिजे, हा वेगळा विषय. आपण नेमकं काय करतो की ते दोन विषय क्रॉस करतो. हे पाहिजे का ते नको का, ते पाहिजे का ते नको. नंतर परत आपण पुढे नेऊन हा विषय शिवाजी महाराजांचं नाव CST ला दिलेलं आहे, रेल्वे स्टेशनला, नंतर एअरपोर्टला दिलेलं आहे. तर ते वेगवेगळे विषय वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. कुठल्याही संस्थेचा संघटनेचा विरोध नसताना स्मारक होत नाही लोकशाहीमध्ये, मला याचं खूप आश्चर्य वाटते. आज आपण लोकशाही प्रधान देश आहे, लोकांची इच्छा आहे, बहुसंख्य लोकांची इच्छा आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे. असं असताना सुद्धा स्मारक होत नाही. कायद्यात बदल करायचे म्हणजे काय, हे राज्यकर्त्यांच्या हातामध्ये, विधिमंडळाच्या हातामध्ये आहे. तर हे झालं पाहिजे. हे आमचे सगळे एकूण महाराष्ट्र देशातल्या जनतेची इच्छा आहे. नक्की तुम्ही म्हणता की हे स्मारक झालं पाहिजे, यामध्ये सुद्धा काही खरं तर वाद असण्याचं काही कारण नाही. स्मारक कशा प्रकारे झालं पाहिजे आणि स्मारकाचा एकूण जो आवाका आहे तो कसा असला पाहिजे, हे सुद्धा याबाबत सुद्धा अनेक मतांतरं आहेत. आणि त्यानिमित्तानं अविनाश अभ्यंकर, तुम्हाला प्रश्न विचारतो. तत्पूर्वी प्रवीण गायकवाड यांचा आवाज जो आहे तो आवाज सुद्धा अधिक जास्ती स्पष्ट येईल असं आपण बघूयात. अविनाश अभ्यंकर, अर्थात जो सगळा विषय आहे ज्याच्यामध्ये मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अरबी समुद्रातलं स्मारक जे आहे ते काही योग्य नाही, अशा प्रकारचं त्यांचा आतापर्यंतचा ची वक्तव्य दिसत आहेत.
नेमकं काय असलं पाहिजे, कशा प्रकारे हे स्मारक असलं पाहिजे आणि काय स्मारकाच्या दृष्टिकोनातून हे पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून तुमची भूमिका काय? हे बघा, स्मारक तर नक्कीच असलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, परंतु ते अरबी समुद्रात कसं करणार आहेत आणि ते अरबी समुद्रात टेक्निकली पॉसिबल आहे का, ते होऊ शकतं का, हा विषय आहे. त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला येतोय हो, का? येतोय नक्की येतोय. हां हा, आता दुसरं माझ्याकडे पेपर्स आहेत. हां मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ओके, याच्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स TOR नावाची एक कॉलम आहे. याच्यामध्ये 22, जरा प्लीज सविस्तर बोलतो, हो जरा ऐकून घ्या. हो ह्याच्यामध्ये 22 प्रकारच्या कंडिशन घालण्यात आलेल्या आहेत. त्या कंडिशन्स मधली पहिली कंडिशन अशी आहे की ऐकायला येतं तुम्हाला? हो येतंय तुम्ही की बोला. स्मारकाचं सलग बोला. डिझाईन, स्मारकाचं डिझाईन हे स्थानिक डिझाईनशी सुसंगत असावं. म्हणजे कुठलं? नंबर 2, खडक फोडल्यानंतर उडणाऱ्या तुकड्यांची विल्हेवाट कशी लावणार, खाऱ्या पाण्याची व्यवस्था कशी करणार. आता हे तुम्हाला मी 3-4 गोष्टी सांगितल्या. याच्यामध्ये मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीची परवानगी आवश्यक आहे. उद्भवणाऱ्या कॅलॅमिटीज वरती बाजूला नेव्ही आणि त्यांची परवानगी आवश्यक आहे. आता हे तुम्हाला थोडक्यात, मी फक्त आपण चॅनलवरती होत त्यामुळे तुम्हाला 22 मधल्या थोडक्यात परवानग्या सांगितल्या. आता पुढची गोष्ट सांगतो. हे जे TOR आहे, आता हे नीट ऐका मंदार, माझा आवाज येतो की नाही माहिती नाही, मला कळत नाहीये. नाही नक्की येतोय, आवाज येतोय तुमचा. परवानग्यांची पूर्तता केल्यावर सुद्धा 22 परवानग्यांची पूर्तता केल्यावर सुद्धा मी इंग्रजी वाक्य आपणास वाचून दाखवतो जे ह्याच्यामध्ये आहे की ग्रँट ऑफ TOR डज नॉट मीन ग्रँट ऑफ EC. म्हणजे TOR टर्म्स ऑफ रेफरन्सनी जरी ग्रँट दिली तरी एन्व्हायरमेंटल ह्याची क्लिअरन्सची परवानगी समजू नये. बरोबर. हा त्यांचा 8 नंबरचा आहे. आता 9 नंबरची गंमत आहे का? ग्रँट ऑफ TOR अँड EC टू द प्रेझेंट प्रोजेक्ट डज नॉट मीन ग्रँट ऑफ अप्रुव्हल्स. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आजपर्यंत ECची कुठलीही ग्रँट मिळालेली नाही. तुम्ही जर ECच्या वेबसाईट वरती गेलात, मंदार मी आपल्याशी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, तुम्ही जर ECच्या वेबसाईट वरती गेलात तर अनेक ठिकाणी त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत, पण ह्याची परवानगी दिल्याचं कुठेही नोटिफिकेशन नाही. आपण मला खोटं पाडू शकता, हा विरोधाला विरोध नाहीये. आणि सर्वात दुसरी गंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये 22 डिसेंबर पर्यंत, लक्षात घ्या, आज 18 महिने झाले, ह्यांचं नौकानयन खूप झालं करून. हा संताप कसलाय? तुम्ही लोकांना फसवताय, भूलथापा देताय. स्मारक व्हायलाच पाहिजे, परंतु 21 डिसेंबर 2015 पर्यंत 3 वेळा रिटेंडरिंग झालं आणि याच्यामध्ये कोणीही बिडिंग केलं नाही. हे माझ्याकडे पेपर्स आहेत. जे आले होते त्यांना रिजेक्ट केलं गेलं, ज्या 2 कंपन्या आल्या होत्या त्यांना रिजेक्ट केलं गेलं. आणि 22 डिसेंबर 2015ला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सदस्यीय कमिटी अपॉइंट केली, 4 कमिट्या अपॉइंट केल्या 22 डिसेंबर 2015ला. पहिल्या कमिटीचं नाव स्मारकाच्या धोरणात्मक निर्णयासाठी, यामध्ये 19 सदस्य आहेत. दुसरं स्मारकाचं नियंत्रण आणि अंमलबजावणीकर्ता समिती, यामध्ये 17 सदस्य आहेत. तिसरी समिती सन्मान्य विनायक मेटेंच्या अंडर आहे. आणि चौथी जी आहे ती प्रकल्प आराखडा सल्लागार, यामध्ये 19 सदस्य आहेत. म्हणजे आता डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास 60 लोकांची समिती नेमलेली आहे. ते अभ्यास करणार, अभ्यास करून त्याची उत्तरं पाठवणार. पाठवल्यानंतर जरी ECनी परवानगी दिली तरी ती परवानगी ग्राह्य धरता येत नाही, असं हाच पेपर सांगतो, ECचाच, मिनिस्ट्री ऑफ, हा जो परवानगीचा पेपर आहे तो. आणि आज ह्याचा खर्च 2000 कोटी रुपये आहे आज. बरोबर. आता आपल्या देशात काय होतं पुढे मी सांगायला नको. 140 कोटीच्या फ्लायओव्हरला 1400 कोटी लागतात. आणि ह्या 2000 कोटीच्या फ्लायओव्हर, ह्याच्यामध्ये जो वन्यजीव आहे, ह्याच्यामध्ये इतर ज्या गोष्टी आहेत, ह्याच्या परवानग्या आजपर्यंत घेतलेल्या नाहीत, नाहीतर त्या साईटवरती रिफ्लेक्ट झाल्या असत्या. आणि माझं एक म्हणणं असं आहे, तुम्हाला स्मारकाचं करायचं आहे, हो स्वतः महाराज ह्यांचा आपण जेव्हा इतिहास म्हणतो, इथे सर्व माझ्यापेक्षा अभ्यासक इथे बसलेले आहेत, परंतु महाराष्ट्रातले जे 300-350 किल्ले आहेत, ज्याच्या अनेक ठिकाणी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे, त्यांचं तुम्ही जर संवर्धन चांगलं केलं तर त्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होईल, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ निर्माण होईल.
नाही, आणि नक्की परवानग्याचं या इथे या समुद्राकडे मिळू अविनाशजी शकतं. अविनाशजी या मुद्द्यावरती तुमच्या येऊया. अविनाशजी आपण या मुद्द्यावरती तुमच्या येऊया, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा नवाब मलिक तुम्हालाच हा प्रश्न आहे. कारण अविनाशजींनी जे काय आतापर्यंत म्हटलेलं आहे, प्रवीण गायकवाड यांनी जे काय म्हटलेलं आहे की अनेक अनुत्तरित असे या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. आणि जर सगळ्यांना स्मारक करायचं आहे असं जर का असेल तर ते स्मारक अजून इतकी जवळजवळ 1990चा त्यांनी रेफरन्स दिलेला आहे प्रवीण गायकवाड यांनी. इतकी वर्ष हे स्मारक रखडण्याचं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं? नाही मल्हारजी, पहिले समजून घ्या, मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारक निर्माण झालं पाहिजे अशी मागणी समोर येत होती. त्या काळातल्या आघाडी सरकारने 2004 साली याला तत्वता मान्यता दिली की आपण अरबी समुद्रामध्ये एक भव्य स्मारक निर्माण करू, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंची असेल आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटक स्थळ निर्माण होईल असा तत्वता मान्यता दिली. त्यानंतर आमच्या घोषणापत्रामध्ये पण ते जाहीर करण्यात आलं की अरबी समुद्रात आम्ही निर्माण करू. त्यानंतर हालचाली सुरू झाली, त्याचे मॉडेल तयार करण्यात आले, काही कंपन्यांच्या स्पर्धा निर्माण करून कसा एकंदरीत होईल ते सगळं निश्चित करण्यात आलं. त्यानंतर जागा कुठे आहे ते जागा शोधण्यात आली. जागा शोधल्यानंतर हे जे थांबलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी. जोपर्यंत आपल्याला पर्यावरण विभागाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सीआरजेडमुळे किंवा समुद्रामध्ये काम करता येत नाही, ही खरी गोष्ट आहे. आता 15 महिने या सरकार सत्तेत आला. सत्तेत निवडणूक लढत असताना छत्रपती शिवरायांच्या आशीर्वाद, चलो चले मोदी जी के साथ अशी घोषणा देऊन निवडणूक लढली. आता मागच्या शिवजयंतीला जाहीर करण्यात आला की पुढच्या शिवजयंतीला याच्या भूमिपूजन सोहळा आम्ही आयोजित करू. गेले 15 महिन्यामध्ये काय झालं, आता ज्या प्रकारे अभ्यंकरजींनी सांगितला, 9 GR करण्यात आले, 4 समित्या करण्यात आली, 70 लोकांना जबाबदारी देण्यात आली, ऑफिससाठी 1,10,00,000 रुपये खर्च करण्यात आले. यांना मेटे साहेबांना लाल दिवा देऊन त्यांना कुठेतरी त्यांचे समाधान होईल त्यासाठी त्यांना मंत्री दर्जा देण्यात आला. आणि पुढे काय आता घोषणा स्वतः सरकारने केली की आम्ही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आम्हाला प्राप्त झालेला आहे. जर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्राप्त झालेला आहे तर टेक्निकल डिझाईन बनवली काय, त्याची टेंडर प्रोसेस कधी करणार, भूमिपूजन कुठे करणार. आता अभ्यंकरजी म्हणताय की कंडिशनल हे सगळी परवानगी आहे, ते कंडिशन पूर्ण केल्यानंतर पुन्हा त्यांना परवानगी मागावं लागेल. तर ही जी खरी परिस्थिती कुठेतरी मुख्य, आम्ही ठीक आहे 5 वर्ष आम्हाला हे मिळालं नाही, आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नाही हे बोलून आम्ही जे काय खरी परिस्थिती लोकांना दिली, पण वारंवार मुख्यमंत्री मेटे सारखी लोक हे बोलत राहत आहे की 4 महिन्यात 2 महिन्यात पुढच्या जयंतीला, या प्रकारे हे सगळं कारभार यांच्या सुरू आहे. आमच्याचं इतकं म्हणणं आहे की आज जयंती असताना या सरकारने एक जाहिरात पण वर्तमानपत्रात दिली नाही. म्हणजे मेक इन इंडियाला इतका पैसा खर्च झाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी एक वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला जाहिरात देता येत नाही. म्हणजे गंभीरपणे या सरकारला काय करायचं नाहीये. हे ज्यांना मानताय भिडे गुरुजी ते सांगताय कशाला स्मारक समुद्रात करताय. म्हणजे भिडे गुरुजींच्या बोलण्यावर चालणारा हा सरकार, आता यांच्यावर आम्हाला शंका निर्माण होते की हे करणार की नाही करणार. आता या बाबतीत या सरकारने खुलासा केला पाहिजे आणि केल्याशिवाय आता यांनी काय त्याच्यात आणखीन चालढकल केली तर त्यासाठी त्यांच्याकडून आम्ही खुलासा मागू. आणि जेव्हा तुम्ही सांगताय की आम्ही या तारखेला करू त्या तारखेला करू, असं चालणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन झाला, कुठला डिपार्टमेंट करणार आहे माहित नाही. बिहारच्या निवडणुका असताना मोदी साहेबांनी मोठा कार्यक्रम घेतला, त्यांना वाटलं बिहारमध्ये ही मतं दलितांशी मिळतील. मग अजून त्याच्या आराखडा तयार नाही, टेक्निकल डिझाईन तयार नाही, बीट पेपर तयार नाही, कुठला डिपार्टमेंट करणार हे माहित नाही. नुसता राजकारणासाठी महापुरुषांचा वापर करण्याचे उद्योग या भाजप सरकारचा सुरू आहे. नाही पण नवाब मलिक तुम्ही बाबासाहेबांचं काय झालं स्मारक. नाही आपण विचारूया, विनायक मेटेजाला या कार्यक्रमात थोड्या वेळाने येतील ते त्यांना आपण हे प्रश्न नक्की विचारूया. पण तत्पूर्वी पुन्हा प्रवीण गायकवाड, तुमचा मगाशी सुद्धा जो एक रोख होता बोलण्यातला, त्या रोखामध्ये आपण असं म्हणू शकतोय का की मुळात हे स्मारक न होण्यामागे काहीतरी राजकीय स्वार्थ आहे? कारण नवाब मलिक म्हणतायत की भाजप सरकार याच्यामध्ये राजकारण करत आहे आणि त्यांना या सगळ्या
गोष्टींना आता वेळ नाहीये. आज त्यांनी कुठली जाहिरात सुद्धा दिलेली नाहीये. आणि असं सगळं असताना नवाब मलिकांच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालं की घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात स्मारक काही अस्तित्वात आलं नाही. नाही, निश्चितच यामध्ये राजकारण आहे. 1995 ला खऱ्या अर्थाने याला गती यायला सुरुवात झाली. 1995 ला हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि हे सरकार काम करत असताना त्यावेळेस विनायक मेटेंना पहिली आमदारकी मिळाली होती आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सरकार दरबारी हा प्रश्न मांडला गेला. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की गोराई बीचच्या तिथं पहिल्यांदा जागा वगैरे दाखवली, नंतर ती जागा एका निर्मात्याला देण्यात आली, विलासराव देशमुखांनी दिली. हे सगळं आता इतिहासात मला फार जायचं नाही, पण एक निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना असेल, हे शिवाजी महाराजांची अवहेलना करतायत, त्यांचा अपमान करतायत. कारण एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या बाबतीत आपण चर्चा करतो त्यावेळेस 1990चा कालावधी जर आपण पाहिला तर आज 26 वर्ष झालेत. आपण फक्त चर्चा करतोय. आज मीडियामध्ये किमान या चर्चेच्या निमित्ताने लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजतायत की नेमकी अडचण काय आहे काय नाही. आज तुम्ही विचार करा की त्याच्या 2000 कोटीबद्दल बोललं जातं. महाराष्ट्र सरकारचं बजेट किती आहे ते जवळपास 2 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. एकट्या मुंबई महापालिकेचं बजेट हे 38,000 कोटी रुपये, पुणे महापालिकेचं 30-32 हजार कोटी. त्यामुळे पैसा हा प्रश्नच नाहीये. इथं फक्त इच्छाशक्ती असण्याची गरज आहे. आणि लोकशाहीमध्ये कायदा हे विधिमंडळ बनवत असतं आणि त्यामुळं विधिमंडळामध्ये जर तुम्ही कुठल्याही कारणासाठी राष्ट्रपतीकडून अध्यादेश काढता आणि तुम्ही विशेष परवानगीने सगळ्या गोष्टी करू शकता. मग महाराष्ट्रात आणि देशामध्ये जर तुम्हाला करायचं असेल ते होऊ शकतं. आणि जर होऊ शकतं याचं जर टेक्निकल मुद्दा पाहिजे असेल तर मी दुबईचं उदाहरण देऊ शकतो की बुर्ज खलिफा उभा राहिलाय. हे जगातली सगळ्यात मोठी इमारत आहे. आपण बरेच जण तिथं जाऊन आलेलो आहे. आणि पाम जुमेरा हे समुद्रामध्ये एक नवीन शहर वसवण्यात आलेलं आहे. म्हणजे ते टेक्निकली फिजिबल आहे का? ते 100% फिजिबल आहे, कारण ते वाळवंटात स्वर्ग निर्माण होऊ शकतं. दुसरं महाराष्ट्राचंच मी तुम्हाला सांगतो की आपलं जे मंत्रालय आहे हे सुद्धा रिक्लेमिनेशन आहे. इथं सुद्धा समुद्रात भरावा टाकूनच बनवलेलं आहे आपलं मंत्रालय. आणि आज कुर्ला आणि बांद्रा कॉम्प्लेक्स हे सुद्धा रिक्लेमेशन आहे. म्हणजे समुद्रामध्ये भरावा टाकूनच हे सगळी जमीन निर्माण केलेली आहे. त्यामुळं आपल्याला शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यासाठी अशा काही टेक्निकल अडचणी येऊ नये. परंतु हे सगळं आपण नेहमी म्हणतो ब्युरोक्रेसी, लाल फितीचा काय. लाल फितीचा कारभार असं तुम्ही म्हणताय. आणि अर्थातच अविनाश अभ्यंकर, पुन्हा प्रश्न हाच आहे की तुम्ही मगाशी म्हटलात की 2000 कोटी रुपये याला लागतील आणि त्याच्यानंतर त्याचं किती एस्केलेशन होईल त्याचा काही आपल्याला अंदाज देता येत नाही. अर्थात हे जरी खरं असलं तरी आता प्रवीण गायकवाड म्हणतात की 2000 कोटी रुपये ही काही फार मोठी अमाऊंट नाही आहे. आणि त्यामुळे अर्थातच हे स्मारक जे आहे ते लवकरात लवकर व्हायला हरकत नाही आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, कसं आहे माहितीये, पहिल्यांदा मी 2 गोष्टी क्लिअर करतो. पहिलं म्हणजे जो रिक्लेम एरिया असतो, हा रिक्लेम एरिया हा वेगळा विषय आहे. आणि आता हे जे सरकार आहे हे खडक शोधतंय, हे खडक शोधतंय, आयलंड शोधतंय. नंबर 1. नंबर 2, बिल्डिंग बांधणं हा एक विषय आहे. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जर 3 इंच बांधायचा असेल तर 190 मीटरचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. म्हणजे 305 फुटाचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. त्याच्यापेक्षा 3 इंच उंच म्हणजे 308 ते 310 फुटाचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. त्याचं वजन 204 टन आहे. आता माझा साधा प्रश्न आहे, ह्याला पहिल्यांदा तुम्हाला जागतिक दर्जाचा शिल्पकार मिळाला आहे का? ज्यांनी 2 महत्वाची मॉन्युमेंट्स बनवली, म्हणजे नॉर नावाची कंपनी जी होती ते ह्यातनं बॅकआउट झाले. दुसरी सुद्धा कंपनी बॅकआउट झाली की हे फिजिबल नाहीये म्हणून. हा विषय पैशाचा नाहीये. स्मारक व्हायला पाहिजे, त्याचा विनियोग तुम्ही करणार आहात का? लोकांना भूलथापा दाखवू नका. आणि दुसरं महत्वाचं, त्या घोड्या, आपण जेव्हा स्मारकाचा विषय करतो तेव्हा घोड्याची लांबी किती असेल ह्याचा विचार करा. त्याच्यावर महाराजांचा जिरेटोप, ह्याचं गांभीर्य समजून घ्या. हा तुम्ही 308 फुटाचा कसा करणार आहात? अशा प्रकारचा शिल्पकार या जगात आहे का? आणि असता तर तो 18 महिन्यामध्ये किंवा 15 वर्षामध्ये मिळायला पाहिजे होता. आणि सर्वात महत्वाचं, आज जर 2000 कोटी, विषय पैशाचा नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे ते करूच टेक्निकली जर ह्याच्यामध्ये हे जर बिल्डिंग झालं असतं तर 18 महिन्याचा डिले झाला कशाला?
आजपर्यंत 4 समित्या स्थापन करण्याची आवश्यकता काय? केंद्रात तुम्ही आहात, राज्यात तुम्ही आहात, बरोबर आहे. ह्या कशासाठी, हा फार्स कशासाठी चाललाय? हा हा फार फार्स कशासाठी आहे? आणि 26 वर्ष तुम्हाला महाराजांच्या स्मारकावरती विचार करायला लागतोय आणि 26 वर्षांनी तुम्ही 4 समित्या नेमताय 70 लोकांच्या. आणि आजही 2000, बघा, एखादा पैसा जर रिलीज करायचा असेल तर थोडी पैशाची व्यवस्था करायला लागते. आजपर्यंत या स्मारकापोटी किती पैसे आतापर्यंत रिलीज केलेले आहेत, ह्याचा शोध घ्या. नाही, नक्की हे सगळे प्रश्न अत्यंत कळलं का? महत्वाचे लोकांना भूलथापा नाही आहेत द्यायच्या. अर्थात, कारण नुसत्या गप्पा करून हे स्मारक होणार नाहीये आणि हे स्मारक नेमकं कसं व्हावं याबाबतची सुद्धा सहमती आता नाहीये. नवाब मलिक, जसं अविनाश अभ्यंकर म्हणतात की हा एक फार्स सुरू आहे, तुमचंही म्हणणं असंच आहे का हा फार्स सुरू आहे? नाही, असं आहे, मी मंदारजी, मी थोडं बोलत असताना तारीख चुकीची बोलली. 2009 साली याला मान्यता देण्यात आली आणि 2009च्या निवडणुकीमध्ये आमच्या घोषणापत्रामध्ये होता. आता हे जे सांगताय या बाबतीत सगळं प्रेझेंटेशन झाला. बोटी कसं जाणार आहे, हेलिकॉप्टर कुठे उतरणार आहे, हा घोड्याच्या साईज काय असेल, महाराजांची जे स्टॅच्यू त्याच्या काय साईज असेल, मुंबईहून बघत असताना जेव्हा चौपाटीहून लोक बघतील ते कसं त्यांना क्लिअर दिसेल, हा सगळं टेक्निकली प्रेझेंटेशन झाला होता आणि ते प्रेझेंटेशन करून आम्ही सगळं फायनल केलं होतं. आता नुसता विषय काय होता की आपल्याला हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाल्यानंतर पुढे आपल्याला जाता येते. आता या सरकारने वारंवार घोषणा केली की यांच्या सरकार असताना यांना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळत नव्हता, आम्हाला याचा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाला, ही घोषणा या भाजप सरकारने केलेली आहे. हे म्हणजे वारंवार ते बोलत राहिले. जर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाला असेल तर पुढे काम घेण्यात काय अडचण आहे? आता हे सरकारी माणूस आता या सत्तेमध्ये असणारा कोणी नाही, त्यासाठी त्यांनी खुलासा करावा की तुम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाली की नाही. अभ्यंकरजी सांगताय की हे सगळं कंडिशनल मिळालेलं आहे, अजून मिळालं नाही. म्हणजे एक नवीन विषय समोर आल्यानंतर सरकार लोकांना कुठेतरी फसवते काय, भूलथापा देते काय? जावडेकर जेव्हा येऊन स्वतः सांगताय की आम्ही परवानगी दिली, मुख्यमंत्री सांगताय की लवकर कामं सुरू होणार आहे, मग खरी परिस्थिती काय आहे, कुठे अडचण आहे? म्हणजे भिडे गुरुजी सांगताय त्यासाठी तुम्ही थांबवलंय काय? हे उत्तर सरकारकडून अपेक्षित आहे. अच्छा, आपण एक सरकारकडनं उत्तर अपेक्षित करूया नक्कीच, कारण अर्थात या ब्रेकनंतर एका छोट्याशा आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत आणि नेमकी चालढकल होते का, भूलथापा दिल्या जात आहेत का, की नेमकं सरकार एका दिशेने योग्यपणे पाऊल उचलते आणि अर्थात पाऊल जरी उचलत असलं तरी ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत अविनाश अभ्यंकर यांनी, त्या शंकांचा सुद्धा आपण वेध घेऊया एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय शिवस्मारक आणि त्याबद्दलची अनिश्चितता, याच्या अवतीभोवतीची चर्चा आहे. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते, नवाब मलिक आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर, मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत आणि विनायक मेटे खरं तर या कार्यक्रमामध्ये येणार होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा होतं या कार्यक्रमामध्ये येतोय, पण कदाचित ते आता अधिक व्यस्त झाले असतील या स्मारकाच्या कामासाठी, त्यामुळे ते या कार्यक्रमात अजूनपर्यंत वेळेत येऊ शकलेले नाही आहेत. कदाचित आपण भाजपच्या प्रवक्त्यांचा सुद्धा या संदर्भामध्ये एकूण विचार घेऊयात, पण तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूया. माणिकराज परदेशी म्हणतात गडकिल्ल्यांचं संवर्धन हेच शिवस्मारक समजायला काय हरकत आहे. प्रताप बोराड म्हणतायत हे सरकार शिवस्मारक करणार नाही, तो निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा आहे, शिवस्मारक न केल्यास पुढच्या वेळी ते उपयोगी पडेल. महेश मदरेवार म्हणतायत शिवस्मारकाचं काम सरकार जरूर पूर्ण करेल, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, चालढकल करून चालणार नाही. धोंडप्पा नंदे म्हणतायत महाराष्ट्रातील शिवस्मारक अजून कागदावरच राहिलेलं आहे, पण आंध्र प्रदेशात मात्र 30 वर्षांपूर्वीच भव्य असं स्मारक करण्यात आलेलं आहे. एकूण या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा अर्थातच प्रवीण गायकवाड तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण शिवस्मारक ज्यावेळेला आपण म्हणतो, तुम्ही जसं म्हणालात की गडकिल्ले आणि त्यांचं संवर्धन हा एक वेगळा विषय आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्मारक व्हायला पाहिजे. पण या स्मारकाच्या अवतीभोवतीचे हे जे सगळे अडथळे आहेत हे पाहता हे स्मारक खरंच एखाद्या कालबद्ध अशा वेळेमध्ये होऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय का? प्रवीण गायकवाडांचा सुद्धा संपर्क आता तुटलेला आहे. आपण पुन्हा हाच प्रश्न खरं तर नवाब मलिक तुम्हाला विचारतो की असं शक्य आहे का? म्हणजे आपण एक क्षणभराकरता राजकारण बाजूला ठेवूया, क्षणभराकरता कदाचित या सरकारची मनीषा आहे असं जरी तुम्ही विरोधी पक्ष आत्ता मानत नसलात तरी ते आपण मानूया,
पण हे जे अडचणीचे पाडे आहेत मध्यंतर आत्ता जे काही 22 जवळजवळ काही वेगवेगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या सुद्धा वाचून दाखवलेल्या आहेत अविनाश अभ्यंकर यांनी. तुम्हाला वाटतंय का की ह्या अडचणी ज्या आहेत, हे अडथळे जे आहेत हे संपतील? नाही, पहिले मंदारजी, आम्ही विरोध या स्मारकाला करत नाही, राजकारण करत नाही. आता ह्या सरकार आल्यानंतर मागच्या शिवाजी जयंतीच्या दिवशी त्यांनी पुढच्या जयंतीच्या दिवशी भूमिपूजन करू अशी घोषणा केली. जावडेकर साहेब हे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी याच्यावर भाष्य केलं की आम्ही परवानगी दिली. यांच्या सरकार असताना जयंती नटराजन इतर मंत्री याला परवानगी देत नव्हते. ह्या सरकारने पण जाहीर केलं आता परवानगी मिळालेली आहे. जोपर्यंत एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळत नाही, पर्यावरण खात्याची परवानगी मिळत नाही, हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकत नाही. ही खरी परिस्थिती आहे. त्यासाठी आमच्या काळामध्ये हे कामाला सुरुवात नाही झाली, आम्ही स्वीकार करतो. जर यांना परवानगी मिळाली असेल मग कामाला सुरुवात का करत नाही? जर मिळाली नाही तर तुम्ही स्पष्ट सांगा ना की आमची इच्छा आहे, पण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये जे अटी व शर्ती टाकण्यात आलेली अजून पूर्तता झाली नाही, अंतिम परवानगी मिळाली नाही. स्पष्टपणे लोकांसमोर ही बाजू सरकारने मांडली पाहिजे. नुसता तारीख पे तारीख हा उद्योग बंद करून लोकांना कुठेतरी भूल थापा देणं हे बंद केलं पाहिजे आणि स्पष्ट सांगितलं पाहिजे की आम्हाला ईसी क्लिअर आल्यानंतर आम्ही तारीख जाहीर करू. ही भूमिका जर सरकारने स्वीकारली तर ही चर्चाच होणार नाही. नक्की अर्थात. पण प्रवीण गायकवाड, पुन्हा एकीकडे आता जसे आपले प्रेक्षक आहेत दोंडप्पा नंदे, त्यांनी म्हटलेलं आहे की 30 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशामध्ये एक भव्य असं स्मारक झालेलं आहे महाराजांचं. आपण इथे स्मारक करण्याची जवळजवळ 26 वर्ष गेले प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणताय की गड किल्ल्यांचं संवर्धन हा एक वेगळा विषय आहे आणि स्मारकाचा वेगळा विषय आहे. पण मुळात हे सगळं करण्यासाठी किंवा छत्रपती शिवरायांची जी काही एकूण जी कारकीर्द आहे ते त्या संदर्भात जागतिक पातळीवर सगळं हे दाखवण्यासाठी आपल्याला अरबी समुद्राचाच अट्टहास कशाला करायला पाहिजे? तुम्हाला असं वाटत नाही आहे का की त्यांचं इतकंच भव्य स्मारक इतक्याच मोठ्या प्रमाणावरती आणखीन दुसरीकडे कुठल्या तरी एखाद्या जागेवरती होऊ शकतं? नाही, निश्चित होऊ शकतं. मी आपल्याला 1990 पासून संदर्भ देतोय. जागा 7-8 वेळा बदललेल्या आहेत. मी ते एकदा असं खोचकपणे म्हटलं होतं की भारताच्या भूमीवर जागा नाही म्हणून आता शिवाजी महाराजांना सुद्धा समुद्रात आपण घेऊन चाललोय. म्हणजे खरं तर भारताची भूमी एवढी मोठी आहे, एवढी पवित्र भूमी आहे, तिथं करायला काहीच विरोध नाही. तुम्हाला सांगितलं मी गोराई बीचला जागा दिली होती, ती विलासराव देशमुखांनी एका निर्मात्याला दिली. आता मी प्रत्येकाची नावं का घेत नाही, कारण आता विलासराव नाही आहेत, RR पाटील नाही आहेत, उगाच त्यांचा अनादर होऊ नये म्हणून मी नावं टाळतोय. नाही तर यापूर्वी मी IBN चॅनलवर संपूर्ण 90 पासूनचा इतिहास सांगितलेला आहे. आम्हाला काही नाही, एक भव्य दिव्य असलं पाहिजे आणि ते होणं शक्य आहे का? तर होणं शक्य. अगदी ब्राझीलमध्ये रिओचा पुतळा तुम्ही बघा, केवढ्या उंचीवर आहे, त्या डोंगरावर तो एवढा मोठा पुतळा आहे. आपण भारतभर फिरलं तर 200-250 फुटाचे अनेक महावीराचे पुतळे आहेत. तर हे सगळं होऊ शकतं. अभ्यंकर साहेबांचा आदर ठेवून सांगतो की आता हा काही चर्चेचा विषय नाही की त्याची शेपूट केवढी लांब असणार, घोडा केवढा मोठा असणार, तुरा केवढा असणार. ते त्या कलाकाराचं काम आहे ना. आणि हे होतं का? तर हे झालेलं आहे. मी तुम्हाला अगदी दुबई सारख्या 1985 ला दुबई एकदम वाळवंट होतं, पण आज तुम्ही गेला तर ग्लोबल विलेज तिथं उभं केलंय. जगातले सगळे जेवढे मॉन्युमेंट्स आहेत, अगदी ताजमहल असेल, आयफिल टॉवर आहे, सगळेच्या सगळे तिथं उभे केलेले आहेत आणि जेवढी त्याची उंची आहे तेवढं आहे. मग ते होऊ शकतं ना, सगळं शक्य आहे. परंतु त्याला राजकीय इच्छाशक्ती आणि ब्युरोक्रेसीच्या लाल फितीतनं हा कारभार आपण बाहेर काढला पाहिजे. त्याच्यासाठी सामाजिक दबाव गटाची गरज आहे. राजकीय पक्षावर आपण अवलंबून राहू नये, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी 15 वर्ष काही केलं नाही, भाजप शिवसेना करणार नाही, कारण ते छत्रपतींचा आशीर्वाद नावाने आपल्याला प्रचार करायला लावतात, सत्तेत येतात. आणि मनसेचं तुम्हाला माहिती आहे की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. पण तरी पण अभ्यंकर साहेब काही त्रुटी त्यातल्या सांगत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. सरकारने त्या दुरुस्त्या केल्या पाहिजे, कायद्यामध्ये बदल केले पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अविनाश अभ्यंकरांकडनं घेऊया उत्तर आपण त्याचं. बोला अविनाश अभ्यंकर. हा, आता कसं आहे, मी थोडं 2 गोष्टी सांगतो. हे मी सांगत नाहीये, हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज सांगते. आणि पेज 4 of 6 मध्ये सेक्शन 8, आता हे नीट एका मुद्दाम परत सांगतोय की TOR ची परवानगी म्हणजे EC ची परवानगी नव्हे.
हे 8 नंबर सांगताय. 9 नंबर सांगताय TOR आणि EC ची परवानगी म्हणजे प्रोजेक्टची परवानगी नव्हे. म्हणजे ह्याच्यानंतर अजून ते पुढे अप्रुव्हलला जाणार आहे. म्हणजे ही फुल अँड फायनल परवानगी नाही जरी EC ची मिळाली सुद्धा. आणि हे मी नाही सांगत आहे, हा कागद सांगतोय. आणि दुसरं महत्वाचं की जी EC ची साईट आहे त्याच्यावरती जेवढे प्रोजेक्ट क्लिअर झालेले आहेत त्याची संपूर्ण यादी आहे. तुम्ही आत्ता तुमच्या लोकांना सांगा की EC ची साईट ओपन करा, त्यामध्ये तुम्हाला हा कागद सापडेल. परवानगीचा कागद मिळालेला नाही, यांनी कुठलीही डॉक्युमेंट सबमिट केलेली नाहीत. नवीन 4 समित्या 70 लोकांच्या गठीत केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये निव्वळ राजकारण आहे. मनसेला सुद्धा स्मारक व्हायलाच पाहिजे आहे. आमच्या मेंदूला फक्त एवढंच कळत नाहीये की हे समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही बांधायचं म्हणताय आणि दुसरं ती जी नॉर नावाची कंपनी होती ज्यांनी ब्राझीलचा त्या रिओचा पुतळा बांधला ती ऑलरेडी रिजेक्ट करण्यात आलेली आहे. फ्रान्सची जी कंपनी होती त्यांनी जे दुसरं मॉन्युमेंट बांधलं होतं जगातलं ती सुद्धा ऑलरेडी रिजेक्ट करण्यात आलेली आहे. आणि तिसरं हा दुसरा कागद, तुम्हाला आणि मला आवडत असलेला लेआउट चालत नाही. ही कंडिशन आहे EC ची की अप्रूव्ड आर्किटेक्ट अप्रूव्ड डिझायनर कडनं लेआउट मंजूर करून घ्यावा. आजपर्यंत टेंडरच आलेलं नाही. तर अप्रूव्ड डिझायनर कोण आहे याची माहिती मला या राज्य सरकारने द्यावी. हे आमच्या मनातले प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे, माझा प्रश्न काय होता की इतकं उत्तम शिल्प बांधताना आपण महाराजांचं शिल्प बांधतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की लांबी, रुंदी, उंची, वजन, होणारा वादळ, ऊन, वारा, पाऊस, त्याच्यावर होणारं प्रदूषण, ह्याच्या सर्वांची काळजी घेणारी तज्ञ समिती नेमली आहे का? अजूनपर्यंत नेमलेली नाही. अप्रूव्ड आर्किटेक्ट, अप्रूव्ड डिझायनर, अप्रूव्ड कंपनी अजूनपर्यंत आलेली नाही. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अचानक 6 वाजता 2000. आणि प्रश्न असा आहे, हा जर 26 वर्ष विषय पेंडिंग आहे, जर खरोखर इच्छा होती मनोमन सगळं करण्याची तर दरवर्षी 100 कोटी जर बाजूला काढले असते तर आजपर्यंत किती कोटी जमले असते? नाही, नक्की मी नक्की काही एवढा हुशार नाही, आपण गणित करून मला सांगा. नाही बरोबर आहे अर्थात. पण हे जे राज्य सरकार ह्याचं फक्त राजकारण करतंय. आणि ही ज्या 4 समित्या नेमलेल्या आहेत, मंदार, मी शेवटचं सांगतो, ह्याच्यामध्ये सन्माननीय विनायक मेटेंकडे कामाला गती देण्याबाबतची समिती देण्यात आलेली आहे. हे लक्षात घ्या. बाकी 3 समित्या वेगळ्या आहेत. म्हणजे 70 लोक एकत्र बसून हे सगळं बनवणार आहेत. त्याच्यानंतर ECनी जरी परवानगी दिली तरी ती प्रोजेक्टची परवानगी धरली जाणार नाही असं हे एन्व्हायरमेंटचं त्यांचं मंत्रालयाचं डॉक्युमेंट सांगतंय, दिल्लीचं. माझं डॉक्युमेंट नाही आहे. नाही, नक्की तुम्ही ही जी माहिती देताय अविनाश अभ्यंकर, तुम्ही ही जी माहिती देताय गव्हर्नमेंट अप्रूव्ड स्कल्पचरिस्ट. नाही, नक्की ही जी माहिती आहे त्याच्यावरनं असा निष्कर्ष आपण प्रवीण गायकवाड काढू शकतोय का की जवळजवळ हे जे स्मारक आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत ते तशा अर्थाने फास्ट ट्रॅकवरती जाणारच नाही. या स्मारकाच्या अवतीभोवती फक्त राजकारण होत राहील आणि लोकांची दिशाभूल केली जाईल, एवढाच त्याच्यातनं निष्कर्ष काढण्याची आत्ताची ही वेळ आहे असं आपण म्हणू शकतो का? निश्चितच तसं म्हणावं लागेल. मी मगासपासून 2 गोष्टी सातत्याने सांगत आलोय. राजकीय इच्छाशक्ती आणि ब्युरोक्रेसीच्या लाल फितीच्या कायद्यातनं जोपर्यंत, आता जे काय अभ्यंकर साहेबांनी सांगितलं ही लाल फितीचाच कायदा आहे ना. अहो, कोण कायदे करतं? मी 100 वेळा सांगितलं विधिमंडळामध्ये तुम्ही एकदा निर्णय घेतला की बाबा आम्हाला असं करायचंय, विषय संपला. कारण बहुमताचं राजकारण या देशामध्ये चालतं. बहुसंख्य लोकांची इच्छा असताना तुम्ही का करत नाही? आता तुम्हाला बहुमताने निवडून दिले, 122 लोक निवडून आलेले आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे, बहुमत आहे त्यांचं केंद्रात आणि राज्यामध्ये. तिकडं सरदार वल्लभभाई पटेल यांचं पुतळ्याचं अनावरण झालं, त्याचं भूमिपूजन झालं, त्याचं काम सुरू आहे. मग ते होऊ शकतं, मग हे का होऊ शकत नाही? नाही, नक्की. पण मग आपण सातत्यानं या सगळ्या अडचणींचा एकीकडे पाडा वाचणार आहोत आणि दुसरीकडे हे होणार नाही याऐवजी आपण हा प्रतिष्ठेचा निर्माण करतोय का, प्रतिष्ठेचा मुद्दा तयार करतोय का की केवळ ते समुद्रातच झालं पाहिजे आणि अशाच पद्धतीनं झालं पाहिजे? त्याऐवजी इतक्याच पैशांचं, इतक्याच भव्य स्वरूपातलं, इतकंच दिव्य असं स्मारक आपण दुसरीकडे करू शकतो का? दुसऱ्या कुठल्या तरी भूभागावरती, दुसऱ्या किल्ल्यावरती असं काही स्मारक होऊ शकतं का? असं काही मोठा भव्य दिव्य असा महाराजांची जी प्रतिकृती जी निर्माण करायची ती तरी होऊ शकते का? शिल्प निर्माण होऊ शकतं का? निश्चित होऊ शकतं. प्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा का करायचा? सांगितल्या गेलेले आहेत. समुद्रातला जो विषय आहे तो आम्ही सांगितलेला नाहीये. यांनी भूभागावर जमीन उपलब्ध नाही म्हणल्यानंतर तो विषय समुद्रावर गेला आणि मग ते आपलं जे अमेरिकेचं आहे
त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्याच्यासारखंच करू. ही काय आमची मागणी नव्हती, सरकारनेच आम्हाला ते दाखवलं की बाबा आम्ही असं करू. आम्ही म्हणलं चला बाबा तसं करा. जे जे तुमच्याकडे सगळं उपलब्ध आहे, आम्ही काय सत्तेत नाही, आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे भक्त लोक आहे. आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं का पाहिजे, की जगभर शिवाजी महाराजांची कीर्तीचा मोठा दंडरा वाजवला पाहिजे, नक्की, म्हणजे जेणेकरून नक्की. शिवाजी महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं. नाही, नक्की. अर्थात नवाब मलिक, तुम्हाला हे पटतं का? म्हणजे जर एवढा जर का त्याच्या भोवती अवतीभोवती जर का अडचणी असतील, तर ह्या अडचणी आपल्याला दुसरीकडे बाजूला सारून कुठेतरी जिथे हे सगळं सहज शक्य आहे अशा ठिकाणी हे स्मारक व्हावं, आणि अशासाठी सर्वपक्षीय सहमती तयार होऊ शकते का? त्याच्यामध्ये राजकारण केलं जाऊ शकतं. उद्या जर का आता एक प्रकारे प्रतिष्ठेचा मुद्दा आलाय, मुंबईच्या जवळ व्हावं आणि मुंबईतनं समुद्रातनं व्हावं, अशा प्रकारचा हा प्रतिष्ठेचा मुद्दा करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की यांनी सुचवलं नाही, यांच्या बोलण्यावर होते, हे यांचा गैरसमज आहे. सरकारने निर्णय घेतला की अरबी समुद्रामध्ये ह्या भव्य स्मारक निर्माण करू 2009 साली. आता इकडे चर्चा करतो इतर ठिकाणी करायची गरज आहे, म्हणजे इथे टेक्निकली फिजिबल नाही असा प्रश्न नाही. टेक्निकली आम्ही जागा शोधली, त्या जागेवर टेक्निकली फिजिबल आहे, हा स्मारक तिकडे होऊ शकते. आता केंद्रातला CRZ कायदा असताना त्याची परवानगी शिवाय कुठलंही बांधकाम समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर किंवा समुद्रामध्ये तो कायद्याचा उल्लंघन करून कोणाला करता येत नाही. त्यासाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची गरज लागते. आता या तांत्रिक सगळ्या कंडिशन टाकून त्यांनी सरसकट नकार दिलेला नाहीये. त्यांनी काही अटी व शर्ती टाकून का हा सगळं तुम्ही केलं पूर्तता या अटींचा, मग तुम्हाला फायनल क्लिअरन्स देऊ असं आहे. म्हणजे टेक्निकल हा फिजिबल नाही हे कोणी बोलत असेल ते चूक आहे. इतर ठिकाणी का करत नाही हे प्रश्न निर्माण करायचं गरजच नाही. तिकडे फिजिबल आहे. नुसता जी अटी व शर्ती आहे त्याची पूर्तता फटाफट केली ती कामं सुरू होऊ शकते. प्रवीण गायकवाड साहेब, तुमच्या मागणीवर या समुद्रात होते असा तुमचा गैरसमज आहे, किंवा मेटे साहेबांचे पण गैरसमज आहे की मीच हे बांधतो, असं नाही. आघाडी सरकारने 2009 साली अभ्यास करून तांत्रिक दृष्ट्या सगळ्यात तपासून हा निर्णय घेतला होता. आता जो थांबलेला आहे तो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी, पैशाची पण काही अडचण न होती, पुढे पण होणार नाही असं माझा समज आहे. नवाब मलिक, त्यासाठी हे जी अटी व शर्ती आहे त्याची पूर्तता लवकर केली पाहिजे आणि कामाला सुरुवात नक्की. केली नवाब पाहिजे. मलिक, आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय. विनायक मेटे काय या कार्यक्रमात आले नाहीत, आम्हाला सांगितलं होतं त्यांनी येत आहेत, कदाचित ते गती देत असावे या स्मारकाच्या कामाला. पण मुळात जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. अविनाश अभ्यंकर असतील, नवाब मलिक असतील, प्रवीण गायकवाड असतील, या तिघांनी ज्या पद्धतीनं ही माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं समोर आणलेली आहे त्याच्यातनं एक दिसतंय की या स्मारकाच्या भोवती खूप मोठं राजकारण आणि अडचणी आहेत, अडथळे आहेत. हे अडथळे लवकरात लवकर पार होतील का? त्याला एक कालबद्ध असा सूत्रबद्ध कार्यक्रम सरकार देऊ इच्छितो किंवा नाही? मंदारजी, खरं म्हणजे मी चर्चा पूर्ण ऐकली नाही. चर्चा जर पूर्ण मी ऐकली असती तर मला कदाचित हा, बोला बोला. तर मला कदाचित आपल्या उपस्थित मान्यवरांनी काय मुद्दे मांडले ते मला कळले असते आणि त्यानुसार मी काही बोलू शकलो असतो. पण मला एक माहिती आहे की गेले 15 वर्ष म्हणजे ही काही पहिली 1-2-3 वर्षातली मागणी नाही. गेले 15 वर्ष 1998 पासून काँग्रेस एनसीपी स्मारकाचं आश्वासन देत होतं, पण त्यांना 15 वर्षामध्ये त्या आश्वासनाचं पुढे काही करता आलं नाही. तरी सुद्धा या सरकारने सत्तेवर आल्यानंतर अनेक गोष्टी या स्मारकात पूर्ण केल्या. प्रकाश जावडेकर जे पर्यावरण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा याची परवानगी दिली आहे आणि यासाठी निधीची पण तरतूद करण्यात आली आहे. मला असं वाटतं येणाऱ्या आगामी महिना 2 महिन्याच्या कालावधीमध्ये याबद्दलचं ठोस कामकाज सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. नाही, पण मूळ मुद्दा त्याच्यामधला जो आहे ज्याच्यात अनेक अडचणी आहेत, एन्व्हायरमेंटल परमिशन अजून आलेलं नाही आहे असं आत्ता आपल्याला माहिती आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही कालबद्ध कार्यक्रम तुम्ही देणार आहात का, की कधी भूमिपूजन होणार आहे, भूमिपूजन झालं तर त्याच्यानंतरचं हे स्मारक किती वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे, या संदर्भातला काही कार्यक्रम तुमच्या समोर आता स्पष्ट आहे का? असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे भव्य स्मारक म्हणजे सगळ्या जगाला अभिमान वाटावा, सगळ्या जगामध्ये आपल्याला अभिमान वाटावं अशा पद्धतीचं स्मारक ते बांधण्यात येणार आहे आणि त्यामुळे ते स्वाभाविकपणे काही ते 2-4 महिन्यात पूर्ण होईल असं प्रश्नही तसा येत नाही. वर्षांमध्ये महिन्यांमध्ये होणारच नाही हे अगदी म्हणजे कोणालाही माहिती आहे. त्यामुळे वर्षांमध्ये तरी किती वर्षांमध्ये पूर्ण होईल, कारण 26 वर्ष तर त्या स्मारकाच्या भूमिपूजनात सुद्धा अजून झालेलं नाही. असं
असं आहे की गेले 15 वर्ष का झालं नाही याचं उत्तर काँग्रेस राष्ट्रीय देत नाहीत. त्यावेळी ते गप्प विचारलंय बसले, आम्ही. नुसत्या घोषणा करत राहिले. आता या ठिकाणी आमचं काय वर्ष झालं, या वर्षात अनेक गोष्टी पूर्ण केल्या, निधीची तरतूद केली, केंद्रीय पर्यावरण खात्याकडनं परवानगी आणल्यात, अनेक गोष्टी त्यातलं आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे काही दिवसातच त्याबद्दलचं अधिकृत काम जे आहे ते सुद्धा सुरू, त्याचं भूमिपूजन सुद्धा तुम्हाला ते झालेलं दिसेल. अधिकृत असं भूमिपूजन झालेलं दिसेल असं तुम्ही म्हणताय. पण त्याबरोबरनं पुन्हा केशव उपाध्याय अगदी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, तो म्हणजे या सगळ्या बाबतीमध्ये एकीकडे आंध्र प्रदेशमध्ये 30 वर्षापूर्वी स्मारक झालेलं आहे, आत्ता आपल्याकडे गडकिल्ल्यांचं जे संवर्धन व्हायला पाहिजे त्यासाठीचा निधी जो राखीव असला पाहिजे तो सुद्धा एक त्यातला भाग आहे. ती सुद्धा स्मारकच आहेत, जिवंत स्मारकच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. असं असताना आता या स्मारकाभोवती आत्ता जर काही अडचणी असतील तर सरकार तेवढी धमक दाखवेल का की त्या अडचणी एकतर दूर करतील, नाहीतर जर अडचणी असतील आणि ते लांबणीवर पडणार असेल तर मग त्याऐवजी राजकारण होण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी अधिक चांगली जागा शोधून हे स्मारक करण्यात येईल? आमदारजी, तुम्ही खूप चांगला मुद्दा उपस्थित केला. केवळ फक्त स्मारकच नाही तर या राज्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांचंही संरक्षण आणि त्यांच्या तिथेही एक चांगल्या पद्धतीचं काम उभं राहायला पाहिजे. तुमच्या लक्षात असेल, यावर्षी पहिल्यांदा इतक्या वर्षात म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी कधीच सुचलं नाही, पण यावर्षी पहिल्यांदा रायगड महोत्सव गेल्या महिन्यात रायगडावरती पार पडला, ज्याला हजारो शिवभक्तांनी तिथे भेटी दिल्या होत्या. कदाचित तुम्ही पण दिली असेल. अनेक लोकांनी त्याला भेट दिली आणि त्याचं कौतुक केलं. अशा प्रकारचा उत्सव अनेक ठिकाणी व्हायला हवा. त्यामुळे गड किल्ल्याचं संरक्षण, सौंदर्यीकरण आणि त्या ठिकाणी लोकांनी अधिकाधिक जावं यासाठी या पद्धतीचे प्रयत्न हे सरकार नक्की करेल. कारण आम्हाला नुसतं आश्वासन, काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला नुसतं आश्वासन द्यायचं नाहीये आणि त्याचं राजकारणही करायचं नाहीये. राहता राहिला प्रश्न आणि सगळ्यात मुख्य प्रश्न जर शिवस्मारकाचा आहे, समुद्रातलं भव्य स्मारक उभं राहावं, ही जशी तुमची आमची महाराष्ट्र जनतेची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो, कदाचित मेटे आले असतील, मेटेने अधिक त्यातले डिटेलिंग तुम्हाला बारीक सारीक गोष्टी सुद्धा सांगितल्या असत्या. ते मला माहित नाही कोणती अडचण आली, पण तरी सुद्धा या पुढच्या महिनाभरामध्ये, 1-2 महिन्यात आगामी काम आपल्याला सुरू झालेलं दिसेल. पुढच्या 2 महिन्यामध्ये काम सुरू झालेलं दिसेल असं तुम्ही म्हणताय. तत्पूर्वी या अगोदर सुद्धा जे कार्यक्रम झाले होते त्याच्यामध्ये डिसेंबरचं आश्वासन दिलेलं होतं. अर्थात अजून आपण पाहूयात, अजून वेळ घेऊयात. कदाचित गेले 26 वर्ष झालं नाही, काही महिन्यांमध्ये हे सरकार करायची मनीषा आत्ता बोलून दाखवते. बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप मोठा फरक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अर्थातच त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक जे आहे, या स्मारकाच्या अवतीभोवतीचा हा जो वाद आहे तो लवकरात लवकर संपवावा आणि भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हे स्मारक निश्चित व्हावं. आणि त्या स्मारकाच्या अनुषंगाने अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून जो बाकी असलेला जो अभ्यास आहे तो अभ्याससुद्धा पूर्ण व्हावा. कारण ही प्रेरणा जी आहे, या प्रेरणेवरती हा महाराष्ट्र अखंडपणे चालतो आहे आणि त्यामुळे या प्रेरणेसाठी, या स्मारकासाठी लवकरात लवकर सरकार प्रयत्न करेल अशी अपेक्षा ठेवूया. धन्यवाद. नमस्कार.